नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। विधान परिषद निवडणूक, नाराज आमदार काय करणार? धाकधूक वाढली। वसमत प्रतिनिधी रवी कुंटे। लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची पिछेहाट झाली। मिशन 45 हाती घेणाऱ्या महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीची वाट बिकट झाली। त्यात पुढील आठवड्यात विधान परिषदेची निवडणूक होतीये। 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यानं मतदान होईल। 12 जुलैला विधिमंडळात मतदान पार पडेल। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत कालपर्यंत होती, पण कोणीही अर्ज मागे घेतला नाही। त्यामुळे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष 12 जुलैकडे लागलं आहे। मतदान गुप्त स्वरूपाचं असल्यानं घोडे बाजाराची शक्यता नाकारता येत नाही। क्रॉस वोटिंगची शक्यता देखील आहे। त्यामुळे कोणाची मतं फुटणार याकडे लक्ष लागून राहिले। विधानसभा निवडणूक अवघ्या 2 महिन्यांवर आलेली असल्यानं परिषदेच्या निवडणुकीत पराभव मतदारांना मेसेज देणारा असेल। त्यामुळे महाविकास आघाडी महायुतीनं कंबर कसली आहे। विधान परिषदेसाठी भाजपनं 5 जणांना उमेदवारी दिली। पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरेखेंना संधी देण्यात आली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे मैदानात आहेत, तर शिंदे सेनेकडून माजी खासदार भावना गवळी, कृपाल तुमानेंना उतरवण्यात आलं आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीकडून 3 जण रिंगणात आहेत। काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, ठाकरे सेनेकडून मिलिंद नार्वेकर, शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर शेकापचे जयंत पाटील निवडणूक लढत आहेत। विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंनी पाठिंबा द्यावा यासाठी जयंत पाटील आग्रही होते, पण लोकसभा निवडणुकीत रायगड आणि मावळमध्ये शेकापची मदत ठाकरे सेनेच्या उमेदवाराला झाली नसल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी पाटील यांना पाठिंबा दिला नाही। त्यांनी आपले स्वीय सहाय्य नार्वेकर यांना उमेदवारी दिली। नार्वेकरांचे सर्वच पक्षामधील नेत्यांशी उत्तम संबंध आहेत, ते अनेकदा दिसून आलं आहे। त्यामुळे नार्वेकर मतांची जुळवाजुळव करू शकतात। जयंत पाटील यांचेही सर्वपक्षीय संबंध चांगले आहेत, त्यामुळे ते देखील अनेक आमदारांशी संपर्क करत आहेत। तर दुसरीकडे महायुतीला क्रॉस वोटिंगचा धोका आहे। लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाची कामगिरी सुमार झाली आहे। त्यानंतर ते महायुतीत एकटे पडल्यासारखी स्थिती आहे। त्यामुळे त्यांच्या गटातील अनेक आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे। ते क्रॉस वोटिंग करू शकतात। लोकसभा निवडणुकीत महायुतीत नाराजी उफाळून आली होती। लोकसभेपाठोपाठ राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने मंत्री छगन भुजबळ नाराज आहेत। अमरावतीत बच्चू कडू यांनी भाजपच्या उमेदवाराला विरोधात त्यांच्या पक्षाकडून उमेदवार दिला होता। कडू यांच्या प्रहार पक्षाचे विधानसभेत 2 आमदार आहेत, तर बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार आहेत। लोकसभा निवडणुकीत त्यांनी पालघरमधून भाजप विरोधात उमेदवार दिला होता। त्यांचे भाजपासोबतचे संबंध ताणले गेले आहेत। मात्र याचा फटका महायुतीला बसू शकतो। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी रवी कुंटे, हिंगोली। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।